तर मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगानेही चौकशीचे आदेश दिलेत। दरम्यान या प्रकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी संतोष बांगर यांना फटकारलंय। किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलंय। तर लोकप्रतिनिधींनी कसं वागावं हे त्यांना कळलं पाहिजे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे। दुसरीकडे 24 तासांच्या आत कारवाई करून बांगर यांना जेलमध्ये टाकावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। एकीकडे मतदान सगळीकडे सुरू आहे, मात्र दुसरीकडे गोपनीयतेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। संतोष बांगर स्वतः जाऊन अशा पद्धतीच्या तिथे मतदान करा अशा पद्धतीच्या सूचना देत आहेत वगैरे। मला असं वाटतं की किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी निवडणुकांमध्ये आपण कसं वागतो आहोत, आपण काय संकेत देतो आहोत, काय संदेश देतो आहोत याचा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे। अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं आमचं मत आहे। नको रे बाबा इलेक्शन, माझं तर म्हणणं आहे सगळे इलेक्शन एकदाच कॅन्सलच करा आणि पूर्ण पारदर्शकपणे। आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की काल ज्यांनी दंगल करायचा प्रयत्न केला, गडबड, प्रत्येकावर केस झालीच पाहिजे आणि अशा लोकांना अटक करा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं की त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालला पाहिजे। सगळे सत्तेमधले लोक आहेत, आपापसात भांडा, काय तुम्हाला करायचंय तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, पण महाराष्ट्राला वेठीस धरू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।